शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. ओबीसी बहुजन आघाडी अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला नवा राजकीय वणवा. ओबीसी बहुजन आघाडी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली झाली असून या आघाडीमुळे ओबीसी समाजाला स्वतःचं राजकीय विचारपीठ, स्वतंत्र राजकीय अस्तित्व आणि विश्वासार्ह लढाऊ व्यासपीठ मिळालंय. महाराष्ट्रभर जनजागृती दौरे सुरू असून ओबीसींवर झालेल्या अन्यायाविरोधात थेट संघर्षाची भूमिका घेतली जात आहे. जरांगे पाटलांनी उभा केलेला ओबीसी विरुद्ध मराठा हा बेकायदेशीर आरक्षणाचा संघर्ष, त्याला सरकारनं दिलेलं खतपाणी, हैदराबाद गॅझेटसारख्या शब्दांचा गैरवापर आणि प्रतिज्ञापत्रांच्या माध्यमातून कुणबी ओबीसी दाखले मागच्या दारानं मिळवण्याची सोय, या सगळ्यांपुढे खरे ओबीसी आरक्षण संपवण्याचं कारस्थान रचलं गेलंय. याचा थेट परिणाम शिक्षण, नोकरी आणि राजकारणावर झाला. सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम झालं. बीड, पंढरपूर, भोकरदन सह अनेक ठिकाणी ओबीसी समाजावर दहशत हल्ले, बहिष्कार, जाळपोळ, मारहाण झाली. नाशिक कुंभार समाजासह ओबीसी घटकांवर नाभिक कुंभार समाजासह ओबीसी घटकांवर अत्याचार झाले. ओबीसी नेत्यांना टार्गेट करून शिवीगाळ, धमक्या देण्यात आल्या. या दहशतीच्या जोरावर सरकारला मागण्या मान्य करायला भाग पाडलं गेलं. यातूनच महाराष्ट्र बंदसारखी स्थिती निर्माण झाली. अशावेळी ओबीसी समाज स्वतःचा पक्ष शोधत होता आणि तो पक्ष आता उभा राहिला आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत दिसतोय. सर्वच पक्षांनी ओरिजिनल ओबीसींना डावलून खोट्या कुणब्यांना तिकीट दिल्यानं नाराज झालेल्या ओबीसी समाज व नव्या पक्षाकडे आशेनं पाहतोय. ओबीसी बहुजन आघाडीनं समविचारी पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतलाय. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि जे पक्ष ओबीसींना न्याय देतात त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्येही साखर शिक्षण सम्राटांवर आवर घालण्याची मागणी वाढते. याच पार्श्वभूमीवर ओबीसींना स्थान देण्याची भूमिका पुढे येते. पुण्यातील पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे ओबीसी जनतेच्या मनात ठसठशीत परिणाम करत आहेत. आव्हान स्पष्ट आहेत. एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक सर्वांनी या पक्षाला साथ द्यावी. ओपन जागांवरही उभं राहा, आरक्षणाच्या जागांवरही लढा आणि अन्यायाविरुद्ध एकजुटीनं निवडणूक लढवूया.